नमस्कार, मी सुरेश खोपडे, निवृत्त IPS अधिकारी, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे युवा संसद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं मला निमंत्रित केलेलं आहे। त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो। युवा संसद ही 7वी युवा संसद आहे आणि खरोखरच युवकांना पुढे आणणं हे किती गरजेचं आहे। माझ्यासारख्या सिनियर IPS अधिकाऱ्याला प्रामाणिकपणे वाटतं की या देशाला खरी गरज आहे ती म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आपल्याला खूप सक्षम असे नेते निर्माण झाले पाहिजे। ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, त्यानंतर एज्युकेशन असेल, इंडस्ट्री असेल, माणसाला भेडसावणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये युवक नेते निर्माण झाले पाहिजेत। दुर्दैवानं तशा प्रकारची संस्था आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत आणि जे प्रयत्न होतात काही ठिकाणी ते खूप झापडबंद पद्धतीने होतात, त्यांना खूप मर्यादा असतात। परंतु आज मी ज्या 7व्या संसदेला आलेला आहे त्या ठिकाणी खूप वेगवेगळे विषय घेतलेले आहेत आणि इथं सक्षम युवक तयार झाला पाहिजे, सशक्त युवक तयार झाला पाहिजे आणि निव्वळ युवक नव्हे तर या युवकामधूनच पुन्हा समाज सशक्त बनेल आणि ज्या ठिकाणी समाज सशक्त बनलेला असेल तो देश देखील सक्षम, सशक्त, आरोगी आणि सुरक्षित बनू शकेल। आणि मग अशा प्रकारे तरुणांना संधी देऊन त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव दिला, त्यांच्यामध्ये असलेले नेतृत्व गुण हे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला एक वेगळी युवा पिढी निर्माण करता येईल आणि हीच युवा पिढी या देशाचं नेतृत्व करेल आणि जागतिक पातळीवरती या भारतभूमीला घेऊन जाऊ शकेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि संस्थेच्या उपक्रमास मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।